काहे दिया परदेस या कार्यक्रमात नुकताच प्रक्षेपित झालेल्या एका भागामध्ये शिवची आई गौरीच्या घरी कलह निर्माण करण्याच्या इराद्याने जाते। तिथे गेल्यावर ती गौरी आणि तिच्या वडिलांना शिवसोबत गोड बोलून आणि फसवून मुंबईला जबरदस्ती बोलवल्याचा ठपका ठेवते। तसंच घर चालवण्यासाठी तुम्ही गौरीच्या पैशांवर अवलंबून असल्याचा आरोप करत सावंत कुटुंबियांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे गौरीचे वडील प्रचंड संतापतात आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होते। एव्हाना गौरी शिवच्या आईचं सर्व बोलणं निमूटपणे सहन करत असते। मात्र ज्यावेळी शिवची आई सावंत कुटुंबियांचं कधीच भलं होणार नसल्याचा शाप देते, त्यावेळी गौरीचा संयम सुटतो आणि शेवटी ती शिवच्या आईला ठणकावून सांगते, माझ्या कुटुंबियांबद्दल उलटसुलट बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण कोणताच गुन्हा केलेला नसताना आमचा विनाकारण पाण उतारा करणं हे आमच्या स्वाभिमानाला दुखावण्यासारखं आहे। त्याच वेळी बनारसमध्ये तुम्ही आणि फुफाजींनी मिळून मला किती त्रास दिला होतात याची आठवण देखील ती करून देते। गौरी स्वतःचं मन घट्ट करून त्यांना सांगते, जर शिवला मी तुमच्यापासून तोडलंय अशी भावना तुमच्या मनात असेल तर खुशाल त्याला तुमच्यासोबत बनारसला घेऊन जा। बनारसमधून शिवचे वडील शिवला कॉल करून सांगतात, तुझी आई मुंबईला येऊन तुझ्यात आणि गौरीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि याची पुसटशी कल्पना देखील ते यावेळी देतात। तसंच ते पुढे सांगतात की तिनं कितीही तुला गौरी आणि सावंतांबद्दल बरं वाईट सांगितलं तरी तू तिच्या बोलण्याला बळी पडू नकोस। शिवची आई जेव्हा गौरीकडून परतते त्यावेळी ती राम आणि शिवला गौरी तसंच सावंत कुटुंबियांनी केलेल्या अपमानाचा पाढा वाचून दाखवते। त्यामुळे शिवला देखील प्रश्न पडतो की नक्की काय घडलंय। शिव कात्रीत सापडल्याचं लक्षात येताच ती त्याला आपल्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न करते आणि तिला कळून चुकतं की आपली खेळी यशस्वी ठरलीय। आता या प्रकरणानंतर शिव गौरीच्या नात्याला वेगळं वळण मिळणार हे तर नक्की आहे आणि ते काय असणार आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळू शकेल। तसंच 15 एप्रिल 2017चा भाग पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी। Hi, this is Rishi Saxena. Do subscribe to Rashtree Marathi.